महाराष्ट्र विधानसभेसाठी त्या 20 नोव्हेंबरला निवडणुका होत आहेत आणि वाशिम जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचार आता शिगेला पोहोचलाय. 33 अर्थात रिसोड मालेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये मी आहे. विद्यमान आमदार अमित भैया जनक माझ्यासोबत आहेत आणि विकासावर बोलू काही अर्थात लेट्स टॉक ऑन डेव्हलपमेंट या सदरामध्ये भाऊ स्वागत आहे तुमचं. प्रचार करून बराच दिवस झाला, एक दिवस बाकी आहे. कुठेतरी थकल्यासारखं वाटतंय का तुम्हाला? नाही रामभाऊ, थकल्यासारखं तर नाही, पण नक्कीच एक दिवस राहिला तर त्या एक दिवसाचा कसा उपयोग करता येईल या दृष्टीने मी प्लॅनिंग करतोय. जेवढी एनर्जी वाचलेली आहे त्या एका दिवसावर कॉन्सन्ट्रेट करतोय. मागील 3 टर्मचा आपल्याला अनुभव आहे सर. काय सांगाल या 3 टर्म मध्ये अशी काही ठळक कुठली विकास कामे सांगाल जी तुमच्या स्मरणात राहतील पुढेही? रामभाऊ, 3 टर्म तुम्ही म्हणताय, पण 3 टर्म अशा आहेत माझ्या की एक पोटनिवडणूक मी लढलो, ती 6 महिन्याची होती आणि 2 रेग्युलर टर्म मला मिळाल्या. या जेवढेही कार्यकाळ मला मिळाला एक समाधान नक्कीच आहे की आपल्या परिसरातल्या शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, मायमावल्यांचे प्रश्न मी सभागृहात मांडू शकलो. आणि रामभाऊ, तुम्हाला सुद्धा माहिती की यावर्षी आपल्या जिल्ह्यातून सगळ्यात जास्त प्रश्न विचारणारा आमदार मी आहे. तुमचं हाल आणि सगळ्या विषयावर मी प्रश्न विचारले. या प्रश्नात काही आपल्या कर्मचाऱ्यांचे असतील, आशा वर्करचे असतील, अंगणवाडी सेविकांचे असतील, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे असतील, नैसर्गिक आपत्तीचे प्रश्न असतील, मी सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आणि आज आवर्जून मी तुम्हाला सांगतो की हे सगळं करताना आपल्या जिल्ह्यासाठी मेडिकल कॉलेज मंजूर करण्यात सुद्धा माझा खऱ्याचा वाटा आहे. आज अभिमानानं मला असं सांगावंसं वाटतं की आपल्या वाशिम जिल्ह्यात पहिली बॅच यावर्षी सुरू होते. 100 शीटची यावर्षी MBBS ची सुरू होत आहे आणि भविष्यात ते मेडिकल कॉलेज चिवरा येथे मूर्तिरूपमध्ये सगळ्याला आपल्याला दिसणार आहे. त्या दिवशी मला नक्कीच समाधान वाटेल, कारण की आपल्या परिसरात जेवढे विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांना बाहेर जाऊन शिकायची गरज पडणार नाही. वाशिमचा विद्यार्थी, रिसोड मालेगाव भागातला विद्यार्थी हा रोज घरून अपडाऊन करून MBBSचं शिक्षण घेऊ शकेल. घरचं जेवण करून तो MBBSचं शिक्षण घेऊ शकेल आणि आई वडिलांचा खर्च वाचून तो MBBSचं शिक्षण घेऊ शकेल. हे मेडिकल कॉलेज जेव्हा पूर्णपणे सुरू होईल रामभाऊ, तेव्हा आपल्या जेवढ्याही राज्यातल्या अत्याधुनिक सुविधा आरोग्याच्या आहेत ते आपल्या इथे उपलब्ध होतील. आपल्या परिसरातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या रुग्णांना इथे ज्या सुविधा उपलब्ध होतील त्यासाठी त्यांना नागपूर किंवा संभाजीनगरला जायची गरज भागणार नाही. त्यांना आपल्या चिवरा येथेच त्या सगळ्या सुविधा उपलब्ध होतील आणि वेगवेगळे ऑपरेशन्स असतील, सगळ्या गोष्टी. आणि हे मेडिकल कॉलेज सुरू झाल्यानंतर रामभाऊ या परिसराचं अर्थकारण सुद्धा बदलून जाईल. नक्कीच. आजूबाजू 10-20 खेड्यांमध्ये जे पेशंट्समुळे, आवक जावकमुळे, आता ऑटोवाल्याला सुद्धा 2 पैशाचं मालेगावातून पेशंट तिथे जाईल, वाशिममधून पेशंट तिथे, या सगळ्या गोष्टींचं जे 2 पैसे प्रत्येक घरात जातील, त्यामुळे मेडिकल कॉलेजमुळे या परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे. नक्कीच. कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर जर उभं झालं तर त्याच्या सुसंगत जे व्यवसाय असतात ते विकसित होतातच. आमदार साहेब, तुमची जी भूमिका आहे एक बळीराजा म्हणून, अर्थात आपली जी फॅमिली आहे शेतीशी निगडीत आहे, बळीराजा जी काही ब्रिदावली तुम्हाला समाधानाने दिलेली आहे असं म्हटल्यावर नेमकं काय वाटतं तुम्हाला? नाही, मुळात काय सांगाल बळीराजाबद्दल? हा शब्द आमच्या वडिलांपासून प्रचलित आहे आणि आमच्या वडिलांना तुम्ही सुद्धा ओळखायचे. त्यांनी पूर्ण कार्यकाळ त्यांचा जो गेलाय तो म्हणजे पदावर असताना किंवा नसताना सुद्धा आमच्या वडिलांनी शेतकऱ्यांचे प्रश्न वेळोवेळी सभागृहात असेल, रस्त्यावर असेल, वेळोवेळी मांडले आणि शेतकऱ्यावरचा अन्याय त्यांना कधीच सहन झाला नाही. ते सदैव शेतकऱ्याच्या बाजूला राहिले. त्यांची शिकवण अशीच होती. आजही आम्ही रामभाऊ तुम्हाला सांगतो, आम्ही आमच्या गावात राहतो, आम्ही आमच्या परिवार मांगोळजनकलाच राहतो, परिवारासोबत राहतो आणि सगळा परिवार आमचा शेतकरी आहे. म्हणजे आमचे काका असतील, आमचे शेजारी पाजारी असतील, सगळे शेतकरी आहेत. त्यामुळे एक जो ब्रीदवाक्य बळीराजा हे तेव्हा बाबांच्या काळात मिळालं, तेच आम्ही पुढे चालू ठेवतोय. वाशिम हा आपला सर आकांक्षित जिल्हा आहे आणि या आकांक्षित जिल्ह्याचा जो काही ठपका लागलाय मागील अनेक दशकांपासून, हा दूर करण्यासाठी असं काही आपलं विजन आहे का काही? कारण की मागच्या काही टर्ममध्ये आपण विरोधी पक्षामध्ये होतात, तर असं काही खास प्लॅनिंग आपल्याकडे आहे का? आणि कोणकोणते चॅलेंजेस आपल्या या संघात, मतदारसंघामध्ये आहेत? रामभाऊ, मी आवर्जून तुम्हाला सांगेल की माझा कार्यकाळ फक्त मला 2-2.25 वर्षच आपल्या महाविकास आघाडीचे जे आहेत, मी सत्तारी पक्षात राहिलो, त्यामध्ये पण कोरोनाचे वर्ष, 6 वर्ष गेलं. आपल्याला माहिती आहे अर्थकारण सगळं थांबलेलं होतं. पण जवळपास मी 8 ते 8.5 वर्ष हे विरोधी पक्षाचा आमदार म्हणून वेगवेगळ्या याच्यात वेगवेगळ्या माध्यमातून जे प्रश्न मांडू शकलो ते आवर्जून मी तुम्हाला सांगतो. आपल्या वाशिम जिल्ह्याचा समावेश नदीजोड प्रकल्पात व्हावा हे सुद्धा मागणी मी रेटून धरली. धावत पळत काही शेवटच्या टप्प्यात या शासनाने GR काढला आणि वाशिम जिल्ह्याचा नावाचा समावेश केलेला आहे. अजूनही आराखड्यात वाशिम जिल्ह्याबद्दल काही उल्लेख केला का नाही आपल्याला माहित नाही. वेगवेगळ्या गोष्टी रामभाऊ, इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत तुम्हाला सांगतोय की आज आपल्या इथे दळणवळणाची व्यवस्था नक्कीच निर्माण झालेला आहे. समृद्धी हायवे जरी इथून गेलेला असेल, पण तो समृद्धी हायवे निर्माण करताना जी रस्त्यांची चाळण आमची झालेली आहे,
त्या हेवी वाहतुकीमुळे ज्या गावावरनं एक जे मटेरियल आपल्या समृद्धीचं बऱ्याच लोकांना अजूनही शेतात जायला रस्ता देखील नाहीये. म्हणजे आमचं तर म्हणणं आहे की या समृद्धी हायवेची गरज ठीक आहे शहरातल्या लोकांना असेल, पण आम्हाला तर आमच्या खेड्यापाड्यातल्या रस्त्यांची समृद्धी पाहिजे, शेत रस्त्यांची पांदण समृद्धी, रस्ते. पांदण रस्त्याची समृद्धी पाहिजे. आमचा माल हा शेतातला माल बारमाही घरी आला पाहिजे, हे आमची सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे. युवकाच्या बाबतीत सांगायचं झालं तर बेरोजगारीचा हा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. आणि काय विजन आहे आपल्याकडे बेरोजगारी दूर करण्यासाठी? उद्योगधंदे वगैरे काही असेल? आपला जिल्हा हा पूर्णपणे कृषी उद्योगावर आधारित आहे आणि मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे इथे शैक्षणिक टक्का म्हणजे ग्रॅज्युएट मुलांचा टक्का मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे इथे रोजगार निर्माण झाले पाहिजे ही माझी मानसिकता आहे. त्यासाठी नक्कीच भविष्यात मी प्रयत्न करणार आहे आणि चालूच आहेत माझे प्रयत्न त्या बाबतीत. मागील 2 कार्यकाळात जसं तुम्ही सांगितलं की बहुतांश काळात तुम्हाला विरोधी पक्षामध्ये राहावं लागलं. अलीकडच्या काळात आलेला कोविड ज्यामध्ये तुम्ही महाविकास आघाडीकडून होतात, मे बी आता येणाऱ्या याच्यामध्ये सरकार स्थापन झालं तर काय तुमचं सर असं काही मनात आहे का, ठरवलं आहे का तुम्ही की हे मला काहीतरी करायचं आहे मालेगाव रिसोर्टमध्ये? मी आवर्जून सांगितलं रामभाऊ की ह्या आता प्रचारादरम्यान मला मोठ्या प्रमाणात विरोधक माझ्यावर आरोप करतायत की यांनी रस्त्याची कामं केली नाहीत. मी साधं उद्देश तुम्हाला सांगू शकतो की जवळपास महाविकास आघाडी शासनात 100 कोटीची कामं आमच्या रस्त्याचे मंजूर झाले होते. महायुती शासन निर्माण झाल्यानंतर, सत्ता बदल झाल्यानंतर या सर्व कामांवर स्टे हे जगजाहीर आहे. स्टे दिला 100 कोटींच्या कामावर. यामध्ये विविध रस्त्यांची कामं होते, इरिगेशनचे कामं होते, इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं होते. हे सगळं असताना आम्ही वेळोवेळी मागणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे केली. आम्ही सत्ताधारी पक्षाचे जे कार्यकर्ते या भागातले त्यांना सुद्धा विनंती करायचो, जे नेते आज आहेत जे माझ्या विरोधात लढतात त्यांना सुद्धा आम्ही म्हटलं की तुम्ही मागणी करा. शेवटी आपल्या भागातले रस्ते आहेत त्याचा स्टे उठला पाहिजे, आपल्या भागातले सिंचनाचे विषय आहेत त्यांचा स्टे उठला पाहिजे, लोकांना सुविधा निर्माण होतील. पण त्यांनी शब्द आज निवडणुकीत इतके आरोप करतात, तेव्हा 2 वर्ष कोणी शब्द त्याबद्दल बोलले नाही. शेवटी आम्ही कोर्टात गेलो. रामभाऊ, मी एकट्याने जवळपास 70 आमदार विरोधी पक्षातले, काँग्रेसचे, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे, आम्ही कोर्टात गेलो आणि डिसेंबर 23 मध्ये तो स्टे उठला. जानेवारी फेब्रुवारीत त्याचे टेंडर लागले. कामं आजही प्रगतीपथावर कामं ते आहेत. नक्कीच हे आहे की रस्त्याची कामं काही राहिलेली असतील भविष्यात ते करणार आहे. मोठ्या प्रमाणात आमच्या मतदारसंघातलं जाळं हे जिल्हा परिषदेच्या रस्त्यांचं होतं. हे मागच्या महाविकास आघाडी शासनामध्ये हे रस्ते PWD वळत्या करण्याचं काम मी केलं आणि त्या रस्त्याचं कामं सुद्धा भविष्यात प्रस्तावित होते. मागे खासदार अशोकराव चव्हाण यांनी ज्यावेळेस काँग्रेस सोडून BJP जॉईन केली, असंही चर्चा होती आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये की तुम्ही देखील त्यांच्या तालमीमध्ये काहीतरी घडलेले आहात आणि तुम्हाला काही असा काही दबाव आला होता का काँग्रेस? मी अजूनही तुम्हाला सांगेन, मी तेव्हाही माझी भूमिका स्पष्ट केली, आजही केली की चव्हाण साहेबांनी जो निर्णय घेतला त्यांनी व्यक्तिगत घेतला होता. मीच काय त्यांनी नांदेडच्या स्थानिक आमदारांनाही म्हटलं नाही की तुम्ही माझ्यासोबत चला. स्थानिक आमदारांना शेवटी तो निर्णय त्यांच्या पुरता होता, त्यांनी स्वतःपुरता घेतला होता आणि त्यांनी निर्णय घेऊन पुढेही गेलेत, म्हणजे खूप पुढे निघून गेले. त्यामुळे मला माझ्या भागात काम करताना कुठेतरी आमचा परिवार हा काँग्रेस विचारसरणीशी एकनिष्ठ आहे. आजोबांपासून, आमच्या पंजोबापासून काँग्रेस पक्षाशी आम्ही जुळलेलो आहोत आणि ही विचारसरणी सोडून कुठेतरी माझ्या मनाला पटलं नाही की बाबा आपण जायचं तात्पुरता स्वार्थ साधण्यासाठी आपण केलं पाहिजे. आम्ही आमच्या वडिलांची 10 वर्ष रामभाऊ बघितलेले की त्या 10 वर्षात आमचे वडील आमदार नव्हते, पण आमच्या वडिलांनी कधीच पक्ष सोडण्याच्या आमच्या एक आठवण तुम्हाला सांगतो की 1999 साली जेव्हा काँग्रेस आणि शरद पवार साहेबांचा गट राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण झाले, तेव्हा शरद पवार साहेबांनी खूप आग्रह केला वडिलांना की तुझ्या वडिलांचे माझे खूप चांगले संबंध होते, तू आता माझ्यासोबत राहिलं पाहिजे, तू पुढे गेलं पाहिजे. आणि वाशिम जिल्ह्यातले बाकी तत्कालीन बाबांची समकालीन जी मित्रमंडळी होती, आमदार असलेली मंडळी, ती पवार साहेबांसोबत निघून गेली. तर तेव्हा बाबा एक वेळ शंकरराव चव्हाण साहेब हयात होते, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले, त्यांच्या कानावर टाकायला गेले की मी आता मला असं वाटतं की मी राष्ट्रवादीत गेलं पाहिजे. जेव्हा शंकरराव चव्हाण साहेबांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी शंकरराव चव्हाण साहेबांनी आमच्या वडिलांचे आजोबांचे ऋणानुबंधाची आठवण करून दिली. त्यांना सांगितलं की काँग्रेस पक्षाचे संस्कार आपल्या परिवार आहेत, आपण ते निर्णय घेतला नाही पाहिजे, भले घरी राहू आपण, पण आपण दुसरा निर्णय घ्यायचा नाही. आमचे वडील वापस आले आणि त्यांनी शरद पवार साहेबांना स्पष्ट सांगितलं की साहेब मी जिथे तिथंच बरा, मी तिथंच राहू द्या, मी आयुष्यभर तुमच्याशी म्हणजे हे राहील, पण मी पक्षात तुमच्या येऊ शकत नाही, तुम्ही मला माफ करा. हे बोलून बाबांनी तो निर्णय जो सगळ्या कार्यकर्त्यांच्या विचारण्यात त्यांचा तयारी चालू होती तो टाळला आणि बाबा काँग्रेसमध्येच राहिले. शेवटी काही असो, आपण पक्षात जर राहिलं तर पक्षामुळे आपल्याला ओळख आहे रामभाऊ. आपण आज मी जरी आमदार असेल, महत्वाची असते, मी जिल्हाध्यक्ष जरी असेल तर माझी ओळख अमित जनक नसून माझी ओळख वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष ही आहे. त्यामुळे ती ओळख मला पुसताना मला अवघड गेला असतं, म्हणून मी ते
चव्हाण साहेबांचा निर्णयात कुठंच सामील सामील होण्याचा झाले नाही. संबंधच नव्हता. बळीराजा, जय हो बळीराजा हे नारे अनेक दिवसापासून लागत आहेत. वाशिम हा जिल्हा आपला सोयाबीनचा हब आहे किंबहुना देशामध्ये, आणि या बेल्टमध्ये सोयाबीन आणि कापूस शेती जास्त होते. तर शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी असं काही करता येईल का आपल्याला, की जसं की फूड प्रोसेसिंग असेल किंवा एखादी ऑइल मिल असेल? तर हमी भाव सध्या तुम्ही बघतात किती आहे? मी तुम्हाला आवर्जून सांगेल की आपल्या जिल्ह्यामध्ये ऑलरेडी 2 सोयाबीन मिल्स आहेत. एक समजा दोन्ही जवळपास समोरासमोरच आहेत, MIDC वाशिममध्ये आहे. त्यामुळे प्रोसेसिंगचे युनिट ऑलरेडी सोयाबीनचे आहेत. पण शेतकऱ्यांना मालाला भाव मिळाला पाहिजे, हा महत्त्वाचं कारण आहे. तुम्ही आठवण करून दिली म्हणून सांगतो की आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेबांनी परवाच जाहीर केलंय की जर महाविकास आघाडी शासन राज्यामध्ये आलं तर शेतकऱ्यांना सोयाबीनला 7,000 रुपये आम्ही देण्याचं कबूल करतोय. त्यांनी ती योजना आखलेली आहे. नक्कीच शेतकऱ्यांना ते 7,000 रुपये देण्याचा जे शब्द त्यांनी दिलेला ते पूर्ण करतील. यासोबतच शेतकऱ्यांची कर्जमाफी, ऐतिहासिक कर्जमाफी रामभाऊ होणार आहे 3 लाख रुपयापर्यंत. आतापर्यंत देशभरात एवढी मोठी कर्जमाफी कोणीच देऊ शकलं नाही. त्याचं सुद्धा प्लॅनिंग त्यांनी करून ठेवलेलं आहे. आणि जे शेतकरी रेग्युलर बँका भरतात त्यांना सुद्धा 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचं ग्वाही महाविकास आघाडी शासनाने महाविकास आघाडी गठबंधनने दिलेलं आहे. हे आवर्जून मी तुमच्या प्रश्नावर सांगतो. जसं की तुम्ही सांगितलं आता MIDC वाशिम, मालेगाव रिसोर्टमध्ये MIDC आहे, जागा आहे त्याची? आमच्या मालेगावमध्ये MIDC आहे. रिसोर्टची MIDCचा प्रश्न अजून प्रलंबित आहे. नक्कीच जर ती डेव्हलप झाली तर नक्कीच येथील युवकांना देखील काम मिळेल. वुमन एम्पॉवरमेंट आपण ज्याला म्हणतो, सध्याचं जे सरकार आहे 1,500 रुपये महिना देत आहे लाडकी बहीण वगैरे, कसं पाहता आपण याकडे? रामभाऊ, मी सभागृहात सुद्धा या विषयावर, या लाडक्या बहिणीबद्दल मी नक्कीच तुमचं थोडंसं वेळ घेईल. की लाडकी बहीण योजना कुठल्याच आमच्या मायमुलींनी मागितली नव्हती. आमच्या मायमुली काय म्हणते की आम्हाला सक्षम करा, आम्हाला शिक्षण द्या, आमची सुरक्षा महत्वाची, मेहनतच द्या. आम्हाला तुम्ही जर सक्षम केलं, आम्हाला जर तुम्ही थोडंसं चांगलं म्हणजे काही व्यावसायिक प्रशिक्षण दिले तर आम्ही आमचं 1,500 रुपये कोणाला नको रामभाऊ. आज तुम्ही जर ग्रामीण भागात तुम्ही सुद्धा पत्रकार म्हणून फिरताय, आमच्या मायमावल्या काय म्हणतात की आमची महागाई, तेल स्वस्त करा आम्हाला. 1,500 रुपयात महिना निघत नाही रामभाऊ या लोकांचा. काय 1,500 रुपये आपण देऊन हे करताय? यांनी स्ट्रॅटेजिकली ही योजना अशी आखली की लोकसभेत जे मतदान त्यांना कमी झालं तर त्याची भरपाई करण्यासाठी त्यांनी ही एक महिला वर्ग त्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. बरं, योजना तर सर्वसमावेश असायला पाहिजे रामभाऊ, सगळ्या घटकांना असायला पाहिजे. आमच्या मायमावल्यांचं 18 वर्षापासून मतदान चालतं तुम्हाला, 18 वर्षापासून ती लाडकी बहीण नाही का? लिमिटेड एज पर्यंत लागू का केली तुम्ही? तुमचं जे उद्देश होता तो हे नव्हता, तुमचा साफ उद्देश नव्हता ना. तुम्ही तिचं मतदान 18 वर्षापासून घेता आणि तिला म्हणता तू 21 वर्ष झालं तर तुला 1,500 रुपये देऊ, चुकीचं आहे. आमच्या महाविकास आघाडी गठबंधननी जाहीर केलं रामभाऊ की आमच्या मायमावल्यांसाठी 3,000 रुपये प्रति महिना मानधन, आणि एसटीचा प्रवास जो आज 50% शासन देऊन राहिलं आम्ही मोफत करणार आहे. त्यामध्ये काही एज लिमिट वगैरे काही असं आहे का? 18 वर्ष. 18 वर्ष. मला सांगा भाऊ, आता माजी खासदार, माजी मंत्री आपल्या सध्या विरोधात उभे आहेत, या चॅलेंजकडे तुम्ही कसं पाहता? तुमचा विजय सोपा वाटतो तुम्हाला? एक लक्षात घ्या रामभाऊ, शेवटी निवडणुकीसारखीच होणार आहे. समोर उमेदवार कोणी हे मी बघत नाही. मी फक्त माझं काम आणि माझं कार्य लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय आणि लोक भरभरून प्रतिसाद मला देत आहेत. आज शेवटच्या टप्प्यात मला एवढं समाधान नाही की मी प्रत्येक घटकापर्यंत, प्रत्येक गावापर्यंत पूर्वीच पोहोचलेलो होतो, पण पुन्हा एकदा या निवडणुकीच्या टायमात सुद्धा पोहोचू शकलो. मग त्यांच्यासमोर लबाडे करायचं काम नाही पडलं, मग चुकीचे काही गोष्टी कबूल करायचं काम नाही पडलं. जे आहे तेच मी त्यांना सांगतोय आणि लोकांना ते कबूल आहे. लोक ते ऍक्सेप्ट पण करतायत की नाही हे खरं आहे तुमचं, तुम्ही सत्तेत नव्हते, तुम्हाला अडचणी होत्या, यांना काही आरोप करू द्या, यांनी काही तुम्हाला ट्रोल करू द्या, पण नक्कीच लोक समजून घेत आहेत. जनता जनार्दन खूप हुशार आमच्या भागातले रामभाऊ, आणि समोरचे उमेदवार किती मातब्बर असतील, किती वयाने ज्येष्ठ असतील किंवा किती अनुभवी ते असतील, शेवटी निवडणुकीत उमेदवार सगळे जनतेसमोर सगळे सारखे असतात. त्यामुळे निर्णय घेताना जनता नक्कीच माझ्या वतीने निर्णय घेणे मला विश्वास आहे. आता महाविकास आघाडीचं सरकार यदा कदाचित जर समजा प्रस्थापित झालं तर मालेगावला लाल दिवा मिळेल का? नाही बा, त्या गोष्टीचा मी नक्कीच विचार करत नाही रामभाऊ. एक लक्षात घ्या, शेवटी सरकार झाल्यानंतर आपल्या भागातले प्रश्न कसे मार्गी लागतील त्या दृष्टीनं अहोरात्र प्रयत्न करण्याचे माझा म्हणजे त्यात हे राहील, माझा प्रयत्न राहील की मी अहोरात्र त्या गोष्टी सोडवण्यासाठी प्रयत्न करू. आज मी तुम्हाला जो विषय नदीजोड प्रकल्पाचा सांगितलाय की अख्खी पैनगंगा नदी आपल्या रिसोड तालुक्यातून जाते आणि नदीजोड प्रकल्पात आपल्या जिल्ह्याचा समावेश जर झाला तर पैनगंगा नदी 12 जिवंत राहील रामभाऊ, आणि त्यावरून बाकीचे प्रकल्प आहेत त्या माध्यमातून आपण मालेगाव तालुक्याला सुद्धा पाणी उपलब्ध 12 उपलब्ध करून देऊ शकतो. 12 पाणी उपलब्ध झाल्यानंतर रामभाऊ आपल्या येथील शेतीमध्ये क्रांती होईल, पिकांमध्ये बदल होईल. आज जे ट्रेडिशनल पिकं सोयाबीन, तूर, हरभऱ्यात आपली मंडळी गुंतलेली आहे, हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात आपले शेतकरी गेलेले आहेत.
पण पाण्याची उपलब्धता झाल्यानंतर दुसऱ्याही पिकांमध्ये लोक कॅश क्रॉपमध्ये जातील, भाजीपाल्यामध्ये जातील आणि फळबागेमध्ये जातील. अर्थकारण आपल्या भागातलं बदलून जाईल. नक्कीच. मला एक सांगा, मालेगाव तालुक्यामध्ये टुरिझमला खूप वाव आहे. त्यामध्ये मग धार्मिक असेल, एन्व्हायरमेंटल असेल, याकडे कसं पाहता तुम्ही? कसं डेव्हलपमेंट करता येईल यामध्ये? साधं उदाहरण तुम्हाला सांगेल रामभाऊ, की शिरपूर जैनांची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. आज जगप्रसिद्ध अंतरिक्ष भगवान मंदिर आहे. जानगीर बाबा संस्थान मिरजामी आहे. सर्व धर्म समभाव असलेलं सेंटर आहे. या 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 मागच्या वर्षभरात शिरपूरचं कायापलट करण्याचा प्रयत्न आपण करतोय. त्यात सुरुवात सुद्धा झाली. मेन रस्त्याचं काम आई भवानीपर्यंत सुरू पण झालंय, शेवट पण झाला आणि पुढचे सुद्धा मी प्रस्तावित केलेले आहे. काय जगभरातले भाविक तिथे येत आहेत, त्यांना सुद्धा सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि हे भाविक आल्यानंतर आपल्या त्या शहराचं सुद्धा अर्थकारण बदलून गेलेलं आहे. भाविक आल्यानंतर 2 पैसे आमच्या शिरपूरमध्ये खर्च करतात, तिथलं वस्तू विकत घेतात, सगळ्या गोष्टी तिथल्या विकत घेतल्या जातात. भाजीपाल्यापासून तर पेट्रोल डिझेलपर्यंत शिरपूरमधलं विकत घेतल्या जातात. त्यामुळे शिरपूरच्या अर्थकारणात नक्कीच या 1 वर्षभरात बदल झालेला आहे. आणि तुम्ही जो टुरिझमचा विषय सांगितलाय, खूप चांगले प्रकल्प आपल्या इथे होऊ शकतात. त्या दृष्टीने सुद्धा आपण प्रयत्न करू. नक्कीच. चाका तीर्थ असेल, दवा असेल नाथनंगे महाराजाचं, आणि जसं की भाऊनी सांगितलं, शिरपूर जैनांची काशी, या एका गावामुळं संपूर्ण वाशिम जिल्ह्याला जगात ओळख निर्माण झालेली आहे. तर आता थोडक्यात मला सांगा, 5 वर्षामध्ये येणाऱ्या तुमचे थोडक्यात असलेले प्लॅन काय आहे? डोक्यात तुमच्या काय आहे? काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना तुम्ही? मी येणाऱ्या 5 वर्षात निरांब येणाऱ्या वर्षभरात या निवडणुकीत माझ्यावर जे पण आरोप या लोकांनी, विरोधकांनी केलेले, त्या वर्षभरात त्यांना उत्तर देण्याचं मी काम करणार आहे. विकासाच्या महाविकास आघाडी शासन जर बोलणार रामभाऊ, तर इन्फ्रास्ट्रक्चर इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या 2 तालुक्यामध्ये होणार आहे. हे आरोप करतायत. साधी जनता असते, त्यांना माहित नाही किंवा 2-2.25 वर्ष महाविकास आघाडी शासन होतं, त्यातलंही वर्षभर कोरोना होतं. वर्षभरात जे काही कामं होऊ शकले, भविष्यात नक्की रस्ते असतील, इरिगेशनचे कामं असतील, दुसरे इन्फ्रास्ट्रक्चर असेल, या सगळ्या गोष्टी मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करेन. तर धन्यवाद भाऊसाहेब. अगदी त्यांच्या बिझी शेड्युलिंगमध्ये त्यांनी त्यांचे 10 मिनिटं आम्हाला दिले. तुमच्या कारकिर्दीला शुभेच्छा. थँक्यू. पुन्हा एकदा धन्यवाद. तर अशाच नवनवीन राजकीय घडामोडी पाहण्यासाठी वत्सगुल्म लाईव्हला यूट्यूबवर सबस्क्राईब, तर यूट्यूबवर फॉलो करा. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला यावर तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा. पाहत रहा वत्सगुल्म लाईव्ह. आपली संस्कृती, आपला वसा.